लोणार येथे छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीयाचे राजे होते. शिवसेना जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे. 19 छत्रपतींचे दैवीकरण कराल तर त्यांचं कर्तृत्व धुळीस मिळेल असे वक्तव्य शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमात इतिहासाचे प्रोफेसर डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी केले. लोणार तालुक्यातील चिखला येथे संजीवनीताई वाघ व ग्रामस्थांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व स्वराज्याची स्थापना या विषयावर आपले मत व्यक्त केले. आपल्या व्याख्यानात ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती तसेच मुसलमान यांना सोबत घेऊन मावळ्यांचा समूह तयार करून स्वराज्याची स्थापना केली. या स्थापनेत जात धर्म पंथ कधीच आडवा आला नाही. काही लोक आपल्या स्वार्थासाठी छत्रपती शिवाजींना मुस्लिम विरोधी दाखवण्याचा प्रयत्न करतात, परंतु छत्रपतींच्या अंगरक्षकापासून तर आरमार प्रमुखांपर्यंत अनेक मुस्लिम समाजाचे सरदार छत्रपतींच्या विश्वासातील होते. रायगड किल्ल्यावर काशी विश्वेश्वरांच्या मंदिरासमोर छत्रपतींनी मुस्लिम बांधवांसाठी मस्जिद बांधणारे हे पहिले राजे आहेत. आग्र्यावरून सुटका करत असताना मुस्लिम मदारी मेहतरने शिवाजी राजांचा वेश घेऊन आपल्या प्राणाची आहुती दिली नसती तर शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन करू शकले नसते. आणि म्हणूनच शिवाजी महाराज या कर्तृत्ववान महापुरुषाचे दैवीकरण थांबले नसते. आणि म्हणूनच शिवाजी महाराज या कर्तृत्ववान महापुरुषाचे दैवीकरण थांबवा नसता त्यांचं कर्तृत्व धुळीस मिळेल. या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोणार शहर प्रमुख गजानन जाधव, लुकमान कुरेशी, तानाजी मापारी, श्रीकांत मादणकर, सरपंच गणेश काकड, ग्राम विस्तार अधिकारी राठोड साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष नागेश जावळे, पोलीस पाटील सुरेश नागरे, डॉक्टर दीपक काकड, बुरकुल मामा, नरेंद्र नागरे, माजी सरपंच संजूभाऊ मुंडे, शिवराम काका काकड, काशीनाथ वाघ इत्यादी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनीताई वाघ यांनी केले तर आभार श्री गणेश काकड यांनी मानले. जय मल्हार टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे, लोणार. केलेलं काम हे नष्ट होऊन जातं, दैवत्व प्राप्त होतं. आणि माझी सर्वांना हात जोडून विनंती की कर्तृत्व संपू देऊ नका. या माणसाने जे काम केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी, हे काम एका जातीसाठी नव्हतं, एका धर्मासाठी नव्हतं, एका पंथासाठी नव्हतं, तर हे काम सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी, शेतमजुरासाठी, अगदी तळागाळ्यातल्या माणसासाठी, 18 पगड जातीच्या लोकांसाठी. जिथं जात हा शब्द आहे त्यांच्याजवळ जात हा शब्द नव्हता, त्यांच्याकडे धर्म हा शब्द नव्हता, त्यांच्याकडे पंथ हा शब्द नव्हता. आणि म्हणून हा सामान्य एका सरदाराचा मुलगा, जिजाऊचा मुलगा हा स्वराज्याचा संस्थापक झाला आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आपण. जय मल्हार न्यूज.